Let's begin. हे स्नो ते वरती बघ अँग्री बर्ड. अरे भाई गाडी गाडी अशी जाते बघा. गार गार गार. गुड मॉर्निंग एवरीवन, दिस इज अवर डे 2 इन मैसूर. आता आम्ही चाललो ब्रेकफास्टला, सगळे रेडी होतो एकदम झाडमान मॅचिंग ब्रेकफास्ट करू पटकन. आणि आज जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं डे खूप एक्साइटिंग होणार, कारण की आपण जाणार आहे झू मध्ये. पण त्याच्या आधी पेट पूजा, उसके बाद सारा काम झू जाए. हे बघा स्नोईची न्यू फ्रेंड. स्नो रूमला बाय बाय करून दे, हात करून बाय बाय कर. बाय बाय, टाटा, गुड बाय. बाय 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 रूम, थँक्यू. आपण कुठे आलोय? झू मध्ये. लेट्स बिगिन. ऑनलाईन तिकीटची पद्धती किती? चाइल्ड साठी 50, अडल्ट साठी 100 ना. तुमचं 50 मध्येच झालं असेल. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती. स्नोई खूप एक्साइटेड. कुठे गेली? हे बघा, जबरदस्त एक्साइटेड. हे मस्त आहे का पिऊ? लहान मुलांना तर घेऊनच या, बिलकुल मिस नका करू. लहान मुलं सोडा, आम्हालाच खूप एक्साइटमेंट वाटतोय. तो का तिकडे वरती मोर बसला दिसतोय का? चलो चलो आगे चलो, अजून भरपूर काही. हे स्नो ते वरती बघ अँग्री बर्ड. स्टॉर्क भी है इधर. हाँ स्टॉर्क है, स्टॉर्क. काय बघितलं आता? स्नो काय बघितलं? स्नोईने स्नो तो थोडा आराम खातोय लॉयन. हे बघा सिया तिथं झोपलेला मस्त पैकी. आणि किती डिस्टन्स आहे? तेवढं डिस्टन्स आहे. स्नोई मज्जा येते स्नोईला. हे बघतोय सगळे फ्रेंड्स. बघ तुझाच फोटो नाहीये तिथं. हे बघतोय सगळे फ्रेंड्स. स्नोईचे 8 फ्रेंड्स आणि 9 आहे इथं स्नोई. गोरीला बॉडी बघताय का त्याची? बॅक बायसेप काय डेंजर. पुढून बघू चला आता त्याला. स्नोई मंकी. तर इथं झेब्रा आहे. सगळे लांब लांब आहेत प्राणी, ठीक आहे. आणि यांचं वेगळंच खेळ चालू आहे. तो झेब्रा म्हणजे बघा काहीच वेगळं नाही आहे. गाडवाला ब्लॅक अँड व्हाईट रन करून दिला असं वाटतं. बट जोक सपाट. तर इकडे जर आला ना, हे नक्की विजिट करा. म्हणजे स्नोईला ते मजा येतेच आहे, पण आम्हाला जास्त मजा येते तिच्यापेक्षा. सो इट्स वर्थ इट. आणि इथं ना इलेक्ट्रिक गाडी पण देतात ते. नाही तर तुम्ही पायी वॉक करू शकता. जर लहान मुलं आहेत तर गाडी घेऊन घ्या. नाहीतर मग पायी वॉक करा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि खूप एक्सरसाइज तर होऊनच जाईल तिथं. दादा जिकडे राहतात धानगरी साईडला, तिकडे हे निघत राहतात. हे आपल्यासाठी नवीन नव्हतं. जे नवीन आहेत ते आहेत पुढे. झेब्रा आपल्यासाठी नवीन होते, बाकीचे बरेचसे नवीन होते. पण सगळ्यात एक्साइटेड जे आम्ही आहोत ते आहोत जिराफ साठी. आणि यांनी झूवाल्यांनी पिऊ इतकं स्मार्टली बनवलंय ना. जिराफ सगळ्यात शेवटी ठेवलाय. जिराफ एकदम एंडला ठेवलाय, एकदम एंडला. खूप मोठं यार, आम्ही चालून थकून गेलो. पण स्नोई काही थकायला नाव घेत नाहीये. हे स्नो फाउंटेन. हे बघा हिला घाम बघायला. हे बघ हिला घाम आलाय बघ. हा मी याला म्हणतोय दोघांना की म्हटलं आम्ही दमलोय. काय म्हणतो तुम्ही? माणसाने दमून चालत नाही. दावा ते नाही या आईच्या सोबत 2 मिनिटं फिरा स्नोई सोबत. त्यामुळे आम्ही आमचं घरीच ठेवून आलो. बारक्याला आलं नाही म्हणून स्ट्रॅटेजी. हरिण. पिऊ म्हणते आता डिअर बिअर नको. म्हटलं हा तुला पण नको, त्या सलमान खानला पण नको डिअर. मैं आ जाऊ क्या अपनी पर? हे बघ किती सुंदर आहे स्नो. स्नो एलिफंट कशा घालतो? ऊस खातोय स्नो. तिला झोप आली, थांबली बिचारी. ती पण दमली, पिऊ पण दमली. काय नाही, आता आपल्याला भरपूर लंबा रस्ता आहे, झोपच काढायची. तो बघा तिथं एलिफंट दिसला का? मस्त एकदम. काय राहिलं फक्त? रायनो, स्नेक, हिप्पोपॉटमस आणि जिराफ. ये स्नो एलिफंट किती मोठा आहे.
इथं त्यांची गिफ्ट शॉप आहे, त्याचे सगळे सॉफ्टवेअर वगैरे. म्हटलं काहीतरी आठवण म्हणून घेऊन जाऊ स्नोईला. आता स्नोई जे पसंत करेल ते. नाही बघ बघ स्नो कुठला घेतला. वाव बघू किती क्यूट आहे स्नोई सारखा. चला स्नो बिल कर. तर झूचा एकदम एक्झिटला आपण लास्ट पॉइंटला. आणि सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आणि सगळ्यात बेस्ट आम्ही न पाहिलेला ॲनिमल म्हणू शकतो. लेट मी शो यू. इट्स जिराफ. मला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तेवढं दिसत नसेल कदाचित, पण खूपच भारी दिसतात. हे बघा इकडे इकडे तिकडे 2 आहेत. हे तर भाई हे मिसच करायला नाही पाहिजे, डाऊटच नाही याच्यात. सांगा त्याच्यात काय सांगायचं. अच्छा बघा आम्ही आता ना बँगलोरमध्ये सॉरी मैसूर निघालो. उटीची बॉर्डर स्टार्ट होते आणि उटीमध्ये प्लास्टिक कम्प्लिटली बॅन आहे, बिलकुल नाही घेऊन जाऊ शकत. तर तुम्ही बघा आता इथं पिऊने बॉटल फेकली आहे. प्लास्टिक बिलकुल नाही. आणि जर चुकून पुढे चेकिंग झाली आणि तुमच्या गाडीमध्ये जर प्लास्टिकचे बॉटल्स आढळल्या तर कितना रवी 1000 रुपये फाईन आहे. 1000 रुपीज फाईन. आय गेस दिस इज व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. सो बिग थँक्स टू तामिळनाडू गव्हर्नमेंट. खूप चांगलं हे आहे त्यांचा उपक्रम की प्लास्टिक बिलकुल नाही घेऊन जायचं. नो प्लास्टिक झोन बेसिकली. तर आता आपण जातोय उटीकडे. स्टे ट्यून. मजा येणार. इथं 2 दिवस आपले खूप चिल आउट चिलॅक्स असणार आहे आणि इथला सिनिक व्ह्यू तो एन्जॉय करूया आपण. हे लाईव्ह आहे. हे हरिण आहे. किती आहेत किती आहेत तिथे भाई साहब. बघा आम्ही गाडीमध्ये हे बॉर्डर संपते आता आपल्या याची आणि गाडी बसणार एवढे सगळे प्राणी दिसतात. वा मंकी. आमची मंकी पण बघते मंकीला. हे मंकी दिसला का मंकी. हे बघ इकडं पण आहे. तो सिंगल आहे. हे बघ पुढे पुढे अजून बसलेत तिथं. ते काय समोर महिला बचत गट. महिला बचत गट वालेत ते म्हणून बरोबर बॉर्डर संपल्यावर बसलेत. ते हुशार आहेत ते. पहले पहाड़ के ऊपर चलेगा. माउंटेन व्यू देखने के लिए अच्छा लग रहा है. वो जंगल के अंदर थोड़ा छोटा लेक रहता, उधर जानवर पानी पीने के लिए उधर जा सकता. दूसरा अलग जगह में चले तो वो 2 साइड जंगल है, एक साइड जंगल में नदी जा रही है. वो जंगल के अंदर पानी नहीं, पानी पीने के लिए जानवर रोड क्रॉस करे तो देख सकता. वो ओपन जंगल. 1.5 घंटा सफारी. ओके एवरीवन, सो वी आर गोइंग फॉर सफारी राइट नाउ. बंदीपुरी मसानागुडी मध्ये हे जंगल सफारी आहे. सगळे चाललोय. रवी भाऊ पण आपल्या सोबत येतोय. बाय द वे ही इज आवर ड्रायव्हर रवी दादा. ठीक आहे. मस्त सगळीकडे फिरवतोय. खूप चांगली इन्फॉर्मेशन देतोय. त्यांना म्हटलं तुम्ही पण चला आमच्यासोबत सफारीला. आणि एक लोकल असला सोबत ज्याला सगळा लँग्वेज येतात तर फायदा होऊन जातो. तर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे लाडके फूड ब्लॉगर आणि त्यांचं एकदम तीव्र कॉम्पिटिशन असणार आहे. दुसरे क्रिएटर कॅमेरामॅन ज्यांच्यामुळे स्पायसी किकला जो काही सक्सेस मिळालाय बिहाइंड द कॅमेरा ज्यांच्यामुळे आहे. अरे हे तर काय फक्त सूत्रसंचालन करणारे मेन डायरेक्टर ते इकडे आहेत ना. आणि प्रियंका प्रकाशचे सगळे करता हरता विघ्न हरता. आणि आमचं सगळं सुपरस्टार मेगास्टार काय आहे. स्नोईने हे घेतलं तिथून झू मधलं. हा मम्मा आणि ते सेम आहे. हे बघा तिकडे बघा मागे बघा तुम्ही व्ह्यू बघायचा. आणि हे सफारी चालली आपली. एक नंबर मजा येणार आहे. जर नशीब चांगलं असलं तर वाघोबा हत्ती आणि जे काय प्राणी असतील ते दिसतीलच. ठीक आहे चला बघू आता काय काय दिसतं. पण मजा तर येणार आहे. फुल ऑफ रोडिंग होणार आहे मित्रांनो. सो स्टे ट्यून. माकडं बघा तुम्ही. स्टार्टर पॅक बघून घ्या. अरे भाई दाल भात वेगळा काढला असता. पोटात दाल खिचडी झाली असती. एवढ्या चतपऱ्या माणसाला कॉन्टेंटची पाहुणे. अरे भाई रियल ऑफ रोडिंग आहे. अरे 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 पूरा परिवार डरा हुआ यार. मौत से किसको डर नहीं लगता मेरे. एक नंबर भाई एक नंबर आहे. ओके आय एम नॉट रिअली शुअर तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही. पण इतकी मजा आली ना. एकच नंबर मजा आलेली. डायरेक्ट भयंकर मस्त ऑफ रायडिंग. आणि ही जी लोकेशन आहे इथून सगळं काही दिसतं. आणि खूप छान वारा गार वारा येतोय. मजा आहे भाई. पैसा वसूल. वारा नाही आहे बघा टोपी उडायला करते. तोही सगळ्यात जास्त एन्जॉय करते.
गाडी अशी जाते बघा, एवढी ऑफ रोडिंग आहे. रॉकी अण्णा, रॉकी अण्णा. स्नो एलिफंट कसा बघितला, कशा होता एलिफंट. काढते ना एक्सपर्ट. बघा मोर पण दिसला, मोर पण इतक्या जवळून दिसला, शहरीच्या इतक्या जवळून. मागे दिसतोय का आय डोंट नो, दिसत नसेल. हे बघा हरिण रोड क्रॉस करतात सगळे. ओके ते बघा इकडं हरिण रोड क्रॉस करतात, इकडं स्नोई आहे, इथं मोर आहे. हाती कुठे गेला, तिकडं हाती आहे. वा यार, हे जंगल सफारी झाली आमची छान. बाई एवढं थ्रिलिंग आणि इतका भारी एक्सपिरियन्स आयुष्यात कधीच घेतला नाहीये. म्हणजे खूप मजा आली, खूपच जास्त. येते अजून काय मजा आली काय, अजून येते अजून. तर जस्ट हत्तीनं रोड क्रॉस केला, बरेचसे हत्ती बघितले, जवळून बघितले, भरपूरसे प्राणी बघितले. इतका सिनिक व्ह्यू आहे, सिनिक रोड आहे. मजा येऊन गेली एकदम. फुल पैसा. स्नोई कशा होता एलिफंट. चला आता इथं चहा मारला एक. इथून आता उटी आपलं जवळ येते बघा. धुकं दिसतंय का तुम्हाला, इथून चालू होईल. आता आम्ही चाललोय उटीच्या दिशेनं आणि आता आम्हाला घाट चढायचंय. गार 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 अबे गार 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 गार. अरे बापरे, आता वाजलेत रात्रीचे 8 आणि फायनली आपण उटीला पोहोचलोय. तरी आपली रूम आहे, क्विक रूम टूर देऊन देऊ आपण. स्नोई तू देते रूम टूर देते. ऍक्च्युली रात्र आहे तर बाहेर तर काही दिसणार नाही, तू काय आपण दाखवून देतो तुम्हाला. आता काहीच दिसत नाही, सकाळी काही चांगला व्ह्यू असेल तेव्हा दाखवेल. बेड आहे, टेबल आहे आणि असा रूम टूर आहे, बस एवढंच आहे. इकडे बाथरूम आहे. पण खूप थंड आहे, खूप भयंकर थंडी आहे इथं. मजा येऊन गेली. खूप सिनिक रोड होता, रूट आपला खूप भारी होता. पण दमलो यार, खूपच दमलो. कारण की कॉन्स्टंट आपल्या गाडीमध्येच बसणं. सफारीच्या वेळेस बसलो, आता बसलो. मम्मा कसा राहिला डे 2. उलटी करायची इच्छा होती. उलटी करायची, पण फॉर्च्युनेटली टचवूड स्नोई पण आणि पिऊ पण. म्हणजे मला भीती तेच वाटत होती की म्हटलं घाटाचा रस्ता आहे, खूप उलटी बिलटी करता की काय. स्नोई खूप झोपली. स्नोई व्हेरी गुड गर्ल. स्नोईने छान निन्नी केली पूर्ण वेळ. व्हेरी गुड. मज्जा आली तुला. हे आपण किती सारे एलिफंट बघितले. स्नोई काय काय बघितलं. स्नोईने काय काय बघितलं. पिकॉक, अजून जिराफ बघितला. मोठा पिकॉक बघितला. जिराफ बघितला. डिअर, टायगर, लॉयन, मंकी बघितले आपण किती सारे. कशी झाली मस्त मज्जा. हा आता यांना सांगा, तुम्ही बसा दोघं जण, सांगा दोघं की व्हिडिओ आवडला. बस आज का दाना पाणी इतना ही था. एनर्जी डाऊन, सब खेळ खतम, पैसा वसूल. ठीक आहे, तर इथं आपण ब्लॉग एंड करूया. तुम्हाला काय करायचं माहिती आहे. ही सिरीज कशी वाटते ओव्हरऑल सांगा. आम्हाला खूप मजा येते. आय एम नॉट शुअर की तुम्हाला तेवढी मजा येते की नाही, पण ऑनेस्ट एकदम प्रयत्न आहेत की इकडनं तिकडं ते सगळं हॅपीनेस ट्रान्सफर व्हायला पाहिजे. सो येस, दिस इज द एंड ऑफ डे 2. उद्या भेटू. उद्या उटी दाखवतो तुम्हाला मेरी नजरों से. ठीक आहे, उद्या पण खूप मजा येणार आहे. बट वॉट लास्ट थिंग बिफोर यू गो टू स्लीप. आज आम्ही एवढे प्राणी बघितले जे आय गेस मी आमच्या आयुष्यात बघितले नसतील. आणि सगळे प्राणी बघितल्यानंतर एकच गोष्ट झाली, सगळे प्राणी चांगले होते. फक्त एकच प्राणी आहे जो खूप नालायक आहे आणि तो आहे मनुष्य प्राणी, ज्याला बाकीच्यांची काहीच पडलेली नाही, खूप स्वार्थी असतो. हे मला याच्यातनं शिकायला भेटलंय. चलो, थँक्यू सो मच. एवढी प्रकाशवाणी भरपूर झाली. सो स्टे ट्यून्ड अँड वेट फॉर द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू सो मच. लव यू गाईज. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. टेक केअर. सबस्क्राईब.